Hello students, welcome in this session of Origin and Evolution of Life, lecture number 13. In this lecture, we will discuss about the speciation. Speciation. Already we know the species. Species is a group of similar organisms that can interbreed and produce fertile offsprings. This is called as a species. Species म्हणजे काय असणार आहे? ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम. सिमिलर ऑर्गॅनिझमचा असा एक ग्रुप आहे की ज्यांच्यामध्ये काय होणार? इंटरब्रीडिंग होईल. दे कॅन इंटरब्रीड अँड प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग, फर्टाईल प्रोजेनी इन द नेचर. आणि जेव्हा त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार आहे त्यांच्यापासून डेव्हलप होणारे जे ऑफस्प्रिंग्स असतील ते फर्टाईल असणार. त्याला आपण काय म्हणतो? स्पेसीज म्हणतो. स्पेसीज म्हणजे हा एक ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांचे कॅरेक्टर्स सिमिलर असतील आणि त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार आहे. Then what is the meaning of speciation? Speciation is the process of formation of a new species from the pre-existing species. म्हणजे स्पेसिएशन ही एक प्रोसेस आहे की ज्या प्रोसेस मध्ये काय होणार आहे? नवीन स्पेसीज फॉर्म होईल. म्हणजे प्री एक्झिस्टिंग स्पेसीज पासून जेव्हा नवीन स्पेसीज फॉर्म होते तेव्हा त्या प्रोसेसला आपण स्पेसिएशन म्हणतो. And this speciation process which is not takes place fastly. ही प्रोसेस जी असणार आहे इन द कोर्स ऑफ इव्होल्यूशन, इन द कोर्स ऑफ टाइम काय होणार आहे? स्पेसिएशन होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे. जेव्हा एखादी नवीन स्पेसीज तयार होते तेव्हा ती लगेच तयार होणार नाही, तर त्याच्यामध्ये कितीतरी वर्ष, हजारो वर्ष जातात आणि त्यानंतर नवीन स्पेसीज काय होईल? फॉर्म होते. म्हणजे इव्होल्यूशन मध्ये तर आपण बघितलं तर अशा कितीतरी नवीन स्पेसीज फॉर्म झालेल्या आहेत की नंबर ऑफ फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल टू फॉर्म द स्पेसिएशन. अँड दीज आर नथिंग बट द जिओग्राफिकल बॅरियर्स असतील, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असतील, त्याचबरोबर डिफरंट निश असतील, ॲज वेल ॲज द इकॉलॉजिकल चेंजेस असतील, देन म्युटेशन असेल. Then these are the different factors due to which the new species which are formed from the pre-existing species. Then there are different modes of speciation. The first one which is nothing but the intraspecific speciation. इंट्रास्पेसिफिक स्पेसिएशन मध्ये जर आपण बघितलं तर एकाच स्पेसीज मध्ये काही चेंजेस होणार आहेत. काही जिओग्राफिकल बॅरियर्स मुळे, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मुळे त्या प्री एक्झिस्टिंग स्पेसीज पासून, ओरिजिनल स्पेसीज पासून नवीन स्पेसीज काय होते? फॉर्म होणार आहे. पण जेव्हा आपण इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन मध्ये बघतो तिथं दोन वेगवेगळ्या स्पेसीज असतील की त्या दोन वेगळ्या स्पेसीज मध्ये जेव्हा इंटरब्रीडिंग होणार आहे तेव्हा नवीन स्पेसीज काय होते? फॉर्म होते. सो फर्स्ट वी डिस्कस अबाउट द इंट्रास्पेसिफिक स्पेसिएशन. आता ही जी काही इंट्रास्पेसिफिक स्पेसिएशन आहे त्याच्यामधला पहिला टाइप आपण बघणार आहोत ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन means due to separation of population from original population by geographical barriers. काही जिओग्राफिकल बॅरियर्स आहेत की ज्या जिओग्राफिकल बॅरियर्स मुळे काय होईल तर ओरिजिनल पॉप्युलेशन जे असणार आहे त्याच्यापासून दोन वेगवेगळे पॉप्युलेशन फॉर्म होतील. कारण मध्ये काय येणार आहे? जिओग्राफिकल बॅरियर येईल की ज्यामुळे ते पॉप्युलेशन, लार्ज पॉप्युलेशन हे दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, दोन वेगवेगळ्या पॉप्युलेशन मध्ये ते सेपरेट होईल आणि त्यामुळं दोन वेगवेगळ्या स्पेसीज काय होणार आहे? ओरिजिनल स्पेसीज पेक्षा नवीन स्पेसीज काय होते? डेव्हलप होणार आहे. किंवा काही वेळा काय होईल तर ड्यू टू द मायग्रेशन ऑफ द इंडिव्हिज्युअल्स, बऱ्याच वेळेला काय होतात? काही अॅनिमल जे असणार आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतात? मायग्रेट होणार आहेत. द इंडिव्हिज्युअल्स दे आर मायग्रेटेड फ्रॉम वन हॅबिटॅट टू अदर एन्व्हायरमेंट. अदर हॅबिटॅट मध्ये ते मायग्रेट होतील अँड ड्यू टू विच द न्यू स्पेसीज इज डेव्हलप. कारण ज्या नवीन हॅबिटॅट मध्ये ते गेलेले आहेत तिथे ऍडजस्ट होण्यासाठी, तिथे अडॅप्ट होण्यासाठी ते काय करणार आहेत? स्वतःमध्ये काही चेंजेस घडवून आणतील, काही नवीन कॅरेक्टर्स डेव्हलप करतील की ज्यामुळं ती जी काही नवीन
हॅबिटॅट मध्ये, नवीन एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये गेलेली जे काही इंडिव्हिज्युअल्स असतील ते ओरिजिनल स्पेसिसच्या इंडिव्हिज्युअल पेक्षा काय दिसणार आहेत, डिफरंट असणार आहेत. सो दिस इज कॉल्ड एज ए ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. आणि ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन हे कशामुळे होणार आहे, जिओग्राफिकल बॅरियरमुळे होणार. म्हणजे जर आपण कन्सिडर केलं की हे एक मोठं काय असेल, लार्ज पॉप्युलेशन आहे, त्या लार्ज पॉप्युलेशन मध्ये असे हे काय असतील, काही जिओग्राफिकल बॅरियर्स फॉर्म झाले. म्हणजे रिव्हर असेल, ओशन असेल, माउंटन असेल, की ज्यामुळं ह्या लार्ज पॉप्युलेशन मध्ये हा एखादा जिओग्राफिकल बॅरियर आला की ज्यामुळे हे इंडिव्हिज्युअल्स हे दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काय झालेले आहेत, सेपरेट झाले. आणि सेपरेट झाल्यामुळं यांच्यामध्ये परत काय होणार नाही, इंटरब्रीडिंग होणार नाहीये. आणि कालांतरानं काय होईल, ह्या दोन वेगवेगळ्या ग्रुप ऑफ पॉप्युलेशन मध्ये नवीन कॅरेक्टर्स काय होणार आहेत, डेव्हलप होणार आहेत. अँड ड्यू टू विच दीज टू स्पेसीज आर डिफरंट फ्रॉम इच अदर. या दोन्ही स्पेसीज एकमेकापासून डिफरंट दिसणार आहेत, त्याच्यामधले बरेचसेच कॅरेक्टर्स आपल्याला डिफरंट दिसणार आहेत. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड एज ए ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. अँड ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन इज टेक्स प्लेस ड्यू टू द जिओग्राफिकल बॅरियर्स or also due to the migration of individuals. याचं जर एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर कोणतं असेल, the 14 different species of finches in Galapagos Island. गॅलापॅगोस आयलंड वरती जेव्हा डार्विननं त्याच्या ओवेज मध्ये जेव्हा गॅलापॅगोस आयलंड वरती व्हिजिट दिली होती, तेव्हा त्याला तिथं 14 डिफरंट 14 वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज, फिंचेसच्या वेगवेगळ्या स्पेसीज त्याला पाहायला मिळाले. हे जे काही फिंचेस असणार आहेत त्याचे ते सगळे जे काही स्पेसीज असतील त्याच्या अँसेस्टर ते एका मेन लँड जे असणार आहे, जिथे हे फिंचेस सुरुवातीला प्रेझेंट होते, तिथूनच ते काय झाले, त्या वेगवेगळ्या आयलंड वरती गेल्यामुळं त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला अडॉप्ट करण्यासाठी त्यांनी काय केले, स्वतःमध्ये बदल केले. त्यांची फूड हॅबिट चेंज झाली. त्या फूड हॅबिट नुसार काय झालेलं आहे, त्यांच्या बीकच्या शेप मध्ये, साईज मध्ये आपल्याला फरक दिसतो. त्याचबरोबर काय असणार आहे, त्यांच्या बॉडी साईज मध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. जे काही फिंचेस असतील त्यांची फूड हॅबिट चेंज झालेली आहे. आणि यामुळे आपल्याला या गॅलापॅगोस आयलंड वरती 14 डिफरंट टाइप ऑफ द फिंचेस पाहायला मिळतात. 14 वेगवेगळ्या प्रकारचे फिंचेस तिथं पाहायला मिळतात. अँड दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. अदर एक्झाम्पल जर आपण बघितलं, विच इज नथिंग बट द सेव्हरल मार्सुपियल स्पेसीज इन ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंट. जर आपण बघितलं, ऑस्ट्रेलियन मार्सुपियल स्पेसीज जे असणार आहेत ते त्यांचा अँसेस्टर जो असणार आहे तो एकच अँसेस्टर, आणि एकाच अँसेस्टर पासून या डिफरंट मार्सुपियल मॅमल्स जे असणार आहेत ते डिफरंट मार्सुपियल मॅमल्स डेव्हलप झाले. आणि ह्या ज्या काही स्पेसीज डेव्हलप झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. जरी त्यांचा अँसेस्टर कॉमन असेल तरी सुद्धा ज्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये ते डेव्हलप झाले तिथं गेल्यानंतर तिथं अडॅप्ट होण्यासाठी त्यांच्यामध्ये इन द कोर्स ऑफ इव्होल्युशन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द न्यू स्पेसीज, नवीन स्पेसीज डेव्हलप झाली. सो द सेव्हरल मार्सुपियल स्पेसीज इन ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंट which is also the example of this allopatric speciation. And this allopatric speciation which shows the adaptive radiation. आपल्याला इथं काय पाहायला मिळतं, adaptive radiation पाहायला मिळतं. म्हणजे त्यांचा ancestor सेम आहे आणि तिथून काय झाले, ते सगळे सेपरेट पूर्ण वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये गेले आणि तिथं अडॅप्ट होण्यासाठी त्यांनी काय केले, त्यांच्यामध्ये कॅरेक्टर चेंज झाले की ज्यामुळे नवीन स्पेसीज काय झाल्या, डेव्हलप झाल्या. Then the next type आहे sympatric speciation. This sympatric speciation means formation of new species within a single population due to reproductive isolation. जेव्हा एखादं पॉप्युलेशन लार्ज पॉप्युलेशन आहे आणि त्या लार्ज पॉप्युलेशन मध्ये हे नंबर ऑफ काय असतील, इंडिव्हिज्युअल प्रेझेंट आहेत आणि तिथं काय होणार आहे, ड्यू टू द रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मुळे त्यांच्यामध्ये जे काही मेटिंग बिहेवियर असेल किंवा त्यांच्यामध्ये आपण जर बघितलं
प्री झायगोटिक, पोस्ट झायगोटिक आयसोलेशन जर आपण बघितले, या रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मुळे एकाच स्पेसीसचे जे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहेत या लार्ज पॉप्युलेशन मध्ये प्रेझेंट असलेले जे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत एकाच स्पेसीसचे इंडिव्हिज्युअल्स आहेत, पण त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. आणि का होत नाही? कारण त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मुळे काय होणार आहे, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपल्याला इंटरब्रीडिंग, काही जे काही ऑर्गॅनिझम्स असतील, एका स्पेसीसचे काही ऑर्गॅनिझम्स असतील त्यांच्यामध्येच आपल्याला काय दिसणार आहे, इंटरब्रीडिंग होईल. आणि ड्यू टू दिस रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन इन द सेम पॉप्युलेशन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ न्यू स्पेसीस. नवीन स्पेसीस काय होणार आहे, डेव्हलप होईल. इथं कोणत्याही प्रकारचा काही नाहीये जिओग्राफिकल बॅरियर्स which are not present in this sympatric speciation. म्हणजे सिम्पॅट्रिक स्पेसिएशन होण्यासाठी जिओग्राफिकल बॅरियर्स रिस्पॉन्सिबल असत नाहीत, तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मुळे हे काय होणार आहे, जेव्हा स्पेसिएशन होतं, नवीन स्पेसीस जेव्हा डेव्हलप होते तेव्हा त्याला आपण सिम्पॅट्रिक स्पेसिएशन म्हणतो. जर आपण बघितलं या सिम्पॅट्रिक स्पेसिएशनचं एक्झाम्पल आहे दॅट इज द सिचिल्ड फिशेस इन व्हिक्टोरिया लेक. व्हिक्टोरिया लेक मध्ये आपल्याला नंबर ऑफ सिचिल्ड फिशेसच्या स्पेसीज पाहायला मिळते. देन ऑल्सो दिस सिम्पॅट्रिक स्पेसिएशन इज ऑकर that is due to the mutation, means mutation help in the sympatric speciation. sympatric speciation मध्ये जे काही वेगवेगळे कॅरेक्टर्स आपल्याला दिसणार आहेत की ज्यामुळे दोन वेगवेगळ्या स्पेसीज आपल्याला एकाच पॉप्युलेशन मध्ये पाहायला मिळतात, त्याच्यासाठी म्युटेशन पण काय असणार आहे, म्युटेशन दिस फॅक्टर इज ऑल्सो अफेक्ट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस टाइप ऑफ द स्पेसिएशन. देन द नेक्स्ट टाइप आहे peripatric speciation. This peripatric speciation is also takes place due to the geographical barrier. पण इथं काय होणार आहे, जो काही जिओग्राफिकल बॅरियर आहे तो जिओग्राफिकल बॅरियर आपल्याला या पॉप्युलेशनच्या, या लार्ज पॉप्युलेशनच्या पेरिफेरीला जिओग्राफिकल बॅरियर जेव्हा डेव्हलप होतो तेव्हा हे लार्ज पॉप्युलेशन हे दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डेव्हलप होणार आहे. आणि जो सेपरेट झालेलं जे काही पॉप्युलेशन असणार आहे ते स्मॉलर साईजचं पॉप्युलेशन असेल. आणि या स्मॉलर साईज म्हणजे हा जो काही हे पॉप्युलेशन असणार आहे त्याच्यामधल्या ऑर्गॅनिझमचा, इंडिव्हिज्युअलचा नंबर हा कमी असेल. स्मॉलर साईजचं पॉप्युलेशन असणार आहे विच इज सेपरेटेड फ्रॉम दिस लार्ज ओरिजिनल पॉप्युलेशन. ओरिजिनल पॉप्युलेशन पासून तो काही जिओग्राफिकल बॅरियर मुळे सेपरेट झालेला आहे. आणि त्यामुळं ह्या इंडिव्हिज्युअल मध्ये हे जे काही इंडिव्हिज्युअल्स असणार आहेत या स्मॉलर पॉप्युलेशन मधले इंडिव्हिज्युअल्स हे लार्जर पॉप्युलेशन मधल्या इंडिव्हिज्युअल बरोबर त्यांचं इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही, रिप्रोडक्शन होऊ शकत नाही, कारण मध्ये काय असणार आहे, जिओग्राफिकल बॅरियर्स प्रेझेंट आहेत. आणि हे जे काही पॉप्युलेशन असेल या स्मॉलर पॉप्युलेशन मधले जे इंडिव्हिज्युअल्स असतील ते त्या ठिकाणी काय करणार आहे, त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये अडॅप्ट होण्यासाठी किंवा तिथे ते काय करतील, स्वतःमध्ये काही नवीन कॅरेक्टर हळूहळू त्यांच्यामध्ये काय होणार आहे, जसं टाइम पिरियड जाणार आहे तसं त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये काय होणार, नवीन कॅरेक्टर्स काय होतील, डेव्हलप होणार आहेत. आणि त्यामुळं हे जे काही स्मॉलर पॉप्युलेशन मधले इंडिव्हिज्युअल जे असणार आहेत त्यांनी काही नवीन कॅरेक्टर डेव्हलप केल्यामुळं हे जे काही इंडिव्हिज्युअल्स असतील ते ओरिजिनल पॉप्युलेशन मधल्या इंडिव्हिज्युअल पेक्षा सेपरेट दिसणार आहेत. त्यांच्यामधले कॅरेक्टर सेपरेट असतील आणि नंतर जरी ते दोन्ही इंडिव्हिज्युअल जरी एकत्र आले तरी त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकणार नाही, कारण त्यांच्यामधले कॅरेक्टर हे काय असतील, डिफरंट असणार आहेत. Then this type of the speciation which is called as a peripatric speciation, small group breaks off larger group and forms a new species due to physical barriers. काही physical barriers मुळे हा लार्ज पॉप्युलेशन काय झालेलं आहे, सेपरेट झालं, ते पेरिफेरीला सेपरेट झाले की ज्यामुळे स्मॉल ग्रुप, एक छोटासा ग्रुप सेपरेट झाला लार्ज पॉप्युलेशन पासून, तेव्हा त्याला आपण पेरिपॅट्रिक स्पेसिएशन म्हणतो. या पेरिपॅट्रिक स्पेसिएशन मध्ये जर आपण बघितली, फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्रेट्स इन सब पॉप्युलेशन मे डिफर फ्रॉम द लार्ज ग्रुप ड्यू टू द साइज. कारण त्याचा साइज काय असणार आहे, स्मॉल आहे, त्यामुळे आपल्याला काय पाहायला मिळेल, फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्रेट्स इन सब पॉप्युलेशन मे बी डिफर फ्रॉम द
लार्ज पॉप्युलेशन, लार्ज ग्रुप ड्यू टू इट्स साइज. याचं जर आपण एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर फाउंडर इफेक्ट अँड बॉटलनेक इफेक्ट, दीज आर द टू एक्झाम्पल्स, दीज 2 पॉइंट्स वी ऑलरेडी डिस्कस. काही आपण फाउंडर इफेक्ट आणि बॉटलनेक इफेक्टचं सेपरेट आपण लेक्चर त्याच्यावरती डिस्कस केले, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघितले. तर फाउंडर इफेक्ट अँड बॉटलनेक इफेक्ट, दीज 2 इफेक्ट shows these peripatric speciation. Then the next point आहे parapatric speciation. Parapatric speciation when population occupy a distinct niche in their environment and separated by ecological factors. म्हणजे काय होणार आहे, हे लार्ज पॉप्युलेशन आहे, या लार्ज पॉप्युलेशन मध्ये एक ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत. एकाच स्पेसीजचं हे काय असणार आहे, स्पेसीजच्या ऑर्गॅनिझमचे हे लार्जर पॉप्युलेशन आहे. पण काही इकॉलॉजिकल फॅक्टर्समुळे, इकॉलॉजिकल चेंजेसमुळे आपल्याला काय दिसणार आहे, हे जे ऑर्गॅनिझम्स असणार आहेत ते 2 वेगवेगळ्या निश मध्ये त्याची डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्यामुळे नवीन स्पेसीज डेव्हलप होते. जसं आपण बघितलं, हा जे काही लार्ज पॉप्युलेशन आहे, सुरुवातीला तिथं काय असणार आहे, नॉर्मल एन्व्हायरमेंटल कंडिशन असेल. बट ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन याच्यामधल्या काही रिजन मध्ये, काही पार्ट मध्ये काय झालेलं आहे, तिथं इंडस्ट्रियलायझेशन झालं. काही रिजन मध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं, नवीन इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या, त्यामुळे तो एरिया काय झालेला आहे, पोल्युटेड झाला. आता त्या पोल्युटेड एरियामध्ये असलेले त्या एकाच स्पेसीजचे इंडिव्हिज्युअल्स आणि हेल्दी एन्व्हायरमेंट मध्ये नॉन पोल्युटेड एरियामध्ये असलेले इंडिव्हिज्युअल्स यांच्यामधल्या कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, डिफरन्स दिसणार आहे. हळूहळू त्यांच्यामध्ये काय होतील, नवीन स्पेसीज डेव्हलप होणार आहे. या ओरिजिनल पॉप्युलेशन पेक्षा म्हणजे नॉन पोल्युटेड एरियापेक्षा पोल्युटेड एरिया मधले जे काही इंडिव्हिज्युअल्स असतील, त्याच स्पेसीजचे जे ऑर्गॅनिझम्स असतील, ते त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला अडॅप्ट होण्यासाठी, त्या पोल्युटेड एरियामध्ये सर्व्हाइव्ह होण्यासाठी काही स्वतःमध्ये काय करतील, नवीन कॅरेक्टर डेव्हलप करणार आहेत आणि त्यामुळे तिथं काय होईल, नवीन स्पेसीज काय होते, डेव्हलप होते. म्हणजे जे काही पॅरापेट्रिक टाइप ऑफ द स्पेसिएशन जे असणार आहे, तिथं जिओग्राफिकल फॅक्टर्स हे रिस्पॉन्सिबल असणार नाही. जिओग्राफिकल बॅरियर्स इथं किंवा फिजिकल बॅरियर्स इथं रिस्पॉन्सिबल नाहीयेत. तर दिस टाइप ऑफ द स्पेसिएशन विच इज टेक्स प्लेस ड्यू टू इकॉलॉजिकल फॅक्टर्स असणार आहेत. त्याचबरोबर पॉप्युलेशन ऑक्युपाइड डिस्टिंक्ट निश इन देअर एन्व्हायरमेंट. एकाच एन्व्हायरमेंट मध्ये हे काय करणार आहे, 2 वेगवेगळ्या निश मध्ये ते इंडिव्हिज्युअल्स काय करतील, एका पर्टिक्युलर निश मध्येच ते ऑक्युपाय होणार आहेत अँड ड्यू टू विच देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द न्यू स्पेसीज. देन इट इज नोन एज ए पॅरापेट्रिक स्पेसिएशन. देन नेक्स्ट आपण बघतो इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन. आता इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन मध्ये जर आपण बघितलं, व्हेनेवर देर इज अ इंटरब्रीडिंग takes place in between the 2 different species and due to which there is a development of new species. म्हणजे 2 वेगवेगळ्या स्पेसीजच्या ऑर्गॅनिझम मध्ये, इंडिव्हिज्युअल मध्ये जेव्हा इंटरब्रीडिंग होणार आहे, इंटरब्रीडिंग झाल्यानंतर त्यांच्यापासून जे काही नवीन ऑफस्प्रिंग्स, न्यू प्रोजनी जी डेव्हलप होणार आहे, दिस प्रोजनी और दीज ऑफस्प्रिंग्स which is nothing but the new species, त्याला आपण नवीन स्पेसीज म्हणतो. आणि ती जी काही या पद्धतीने जेव्हा स्पेसीज फॉर्म होते तेव्हा त्या टाईपच्या स्पेसिएशनला आपण हायब्रिडायझेशन म्हणतो. मीन्स whenever there is a cross between or interbreeding or reproduction between the 2 different species to produce a new species, then this type of the speciation is called as a hybridization. For example, जर आपण बघितलं, मेल डॉंकी अँड फिमेल हॉर्स यांच्यामध्ये जर क्रॉस झाला, इंटरब्रीडिंग झाला, तर त्याच्यापासून जे काही प्रोजनी डेव्हलप होणार आहे, ऑफस्प्रिंग डेव्हलप होतील, दीज आर नथिंग बट द म्यूल. काय डेव्हलप होणार, म्यूल डेव्हलप होईल. जे मेल डॉंकी आहे आणि फिमेल हॉर्स आहे त्यांच्यामध्ये क्रॉस झाला, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन झालं, तर नवीन जे काही स्पेसीज डेव्हलप होणार आहे, विच इज नथिंग बट द म्यूल, की ज्याला मराठीमध्ये आपण खेचर म्हणतो. त्याचबरोबर फिमेल डॉंकी अँड मेल हॉर्स यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग झालं तर न्यू स्पेसीज जी डेव्हलप होते, विच इज नथिंग बट द हिनी.
अँड these two species, आता ह्या दोन वेगवेगळ्या स्पेसीस मध्ये हायब्रिडायझेशन याच्यामध्ये काय झालेलं आहे, इंटरब्रीडिंग झालं आणि हायब्रिडायझेशन मुळे नवीन स्पेसीस डेव्हलप होते. हीच स्पेसीस विच कॅन सर्व्हाइव्ह बट दे आर नॉन फर्टाईल वन. स्टराईल असणार आहेत ते, फर्टिलिटीची कपॅसिटी असणार नाही त्यांच्यामध्ये, म्हणजे ते त्याच्यासारखे नवीन ऑफस्प्रिंग्स डेव्हलप करू शकत नाहीत. These are non-fertile. These are not fertile one. These are sterile one. So this is all about the speciation. या स्पेसिएशन मध्ये आपण दोन मेन टाइप बघितले, दॅट इज इंट्रास्पेसिफिक स्पेसिएशन, इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन. त्यामध्ये नंतर आपण ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन बघितला. ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन हा जिओग्राफिकल बॅरियर्स मुळे होणार आहे. सिम्पॅट्रिक स्पेसिएशन जे असणार आहे ते रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मुळे होईल. त्यानंतर परत आपण दोन टाइप बघितले, पेरिपॅट्रिक, यामध्ये पण जिओग्राफिकल बॅरियर्स रिस्पॉन्सिबल असतील, पण ते पेरिफेरीला डेव्हलप झाल्यामुळं जो काही नवीन पॉप्युलेशनचा, जो सेपरेट झालेला पॉप्युलेशनचा ग्रुप आहे तो एकदम स्मॉलर असणार आहे. त्यानंतर पॅरापेट्रिक स्पेसिएशन मध्ये जर आपण बघितलं, ड्यू टू इकॉलॉजिकल फॅक्टर्स, इकॉलॉजिकल चेंजेस, देयर इज अ स्पेसिएशन. याचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यावरती पण आपल्याला नीट मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. So this is all about the speciation. Thank you very much.